आणि यानंतर आता नाशिकमधून एक चिंताजनक बातमी समोर येते। नाशकात स्वाइन फ्लूमुळे 2 जणांचा मृत्यू झाल्याचं कळतंय। एकाच दिवसात 2 रुग्णांचा स्वाइन फ्लूमुळे मृत्यू झालाय। दरम्यान पावसाळ्यापूर्वीच नाशकात आता स्वाइन फ्लूचा धोका वाढलाय। 5 महिन्यांमध्ये 28 जणांना स्वाइन फ्लूची ही लागण झाली होती। त्यामुळे आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे आणि याच संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी अभिजित सोनावणे यांच्याकडून। अभिजित जी, काय सांगाल? नाशिकमध्ये सध्या स्वाइन फ्लूमुळे 2 जणांचा मृत्यू झाल्याचं कळतंय। मोहिनी, पावसाळ्याच्या आधीच नाशिकमध्ये स्वाइन फ्लू आणि डेंग्यूने डोकं वर काढलेलं आहे। एकाच दिवसात स्वाइन फ्लूमुळे 2 रुग्णांचा मृत्यू झालेला आहे। त्यामध्ये जेल रोड परिसरातील एका सेवानिवृत्त एअरफोर्स कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे, तर दिंडोरीच्या एका महिलेचा नाशिकच्या रुग्णालयामध्ये उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे। मागच्या 5 महिन्यात जवळपास 28 स्वाइन फ्लूचे बाधित रुग्ण आढळून आलेले आहेत, तर एका महिन्यामध्ये 33 रुग्ण जे आहेत ते डेंग्यूचे आढळून आलेले आहेत। त्यामुळे आता आरोग्य विभागाची चिंता वाढलेली आहे। नागरिकांनी कुठलेही आजार अंगावर काढू नये, त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा आणि उपचार करून घ्यावेत, अशा पद्धतीचं आवाहन देखील आता आरोग्य विभागाकडून करण्यात आलेलं आहे। आणि आता डेंग्यू आणि स्वाइन फ्लूला थांबवण्यासाठी आता आरोग्य विभागाकडून प्रयत्न देखील सुरू करण्यात आलेत। अगदी नक्कीच अभिजितजी, धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। त्यामुळे रुग्णांनी आणि नातेवाईकांनी त्यांची काळजी घ्यावी असंही आवाहन या ठिकाणी करण्यात येत आहे।